रशिया युक्रेन संघर्षाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। युक्रेनी हल्ल्याचा डाव उधळून लावल्यानंतर आता रशियानं युक्रेनच्या 14 ठिकाणांवर 500हून अधिक ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्र डागली आहेत। या हल्ल्यात रशियानं युक्रेनची क्षेपणास्त्र प्रणाली भेदली आहे। रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या जैपसोरिजिया, लुत्स्क आणि डिनिप्रो या शहराचं सर्वाधिक नुकसान झालंय। जैपसोरिजियामध्ये 2500 घरांचा वीज पुरवठा बंद झालाय। या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 40हून अधिक जण जखमी झालेत। दरम्यान युक्रेनियन सैन्यानंही रशियाच्या ताब्यातील ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केलाय। युक्रेनियन लष्करी गुप्तचर यंत्रणेनुसार युक्रेननं क्रास्नोडार आणि सिझरानमधील रशियाच्या ऑइल रिफायनरीवर ड्रोन हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की रशियाविरोधात केवळ निवेदनांनी काम चालणार नाही, तर बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रावर कठोर निर्बंध लावावे लागतील। रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असताना पुन्हा रशिया युक्रेन यांच्यात युद्ध पेटल्यानं आता शांततेच्या चर्चेचे प्रयत्न निष्फळ ठरलेत। आता या युद्धामुळे तिथली सर्वसामान्य जनता होरपळत असल्यानं युद्धानं अनेकांची चिंता वाढवली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।